नमस्कार, कसे आहात? आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे। हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या आजचा व्हिडिओ मी तुम्हाला खास करून दाखवणार आहे। जे काही माझं संध्याकाळचं रुटीन आहे ते आज तुमच्याबरोबर मी खूप दिवसांनी संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर चला, आजची सुरुवातच केलेली आहे मी आपल्या किचन मधून। तर चला, आता सगळ्यात अगोदर आपण करूया छान असं देवाला दिवाबत्ती करूया, तुळशीची पूजा करूया आणि जे काही संध्याकाळचं रुटीन आहे त्याला आपण आज सुरुवात करूया। तर चला, तर आजची देवपूजा आपली ही आहे अशी। आता संध्याकाळची दिवाबत्ती करायची आहे आपल्याला। आधी दिवाबत्ती करून घेऊया आपण। ही छोटीशी रांगोळी मी रोज नेहमीच काढते। मी आता आजपासून श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत आहे, जेणेकरून ना माझे पुढच्या गुरुवारपर्यंत सात्विक 21 अध्याय पूर्ण होतील। त्यामुळे तर चला, आता मी सुरुवात करते। आधी आपण आपल्या बाप्पाची सगळी दिवाबत्ती करून घेऊया। चला, आता माझ्याकडे कोणकोणती झाडे आहे ना याचं सुद्धा मी लवकरच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। चला, तर मंडळी, दर गुरुवारी मी स्वामींची आरती करत असते। तुम्ही पण करत असाल तर चांगलंच आहे, नसेल तर दर गुरुवारी आपल्या घरामध्ये स्वामींची आरती झालीच पाहिजे। तर मी आज आरती करते। चला, दादा म्हणू लागले, जय 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 देव जय स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूनिया माता, आरती ओवाळू चरणी ठेव। वरण भात लावलेला आहे। बघूया कुकर झालाय का। हे पहा, कुकर झालेला आहे आणि त्याच्यावरती बघू शकता या ठिकाणी कुकर झालेला आहे। एक बटर टाकला होता मस्त मी उकडायला, असा डिश ठेवून, याने काय होतं आपला छान असा वेळ वाचतो। बघूया, मस्त आपला भात रेडी आहे। डबा काढून घेऊया। खाली डाळ सुद्धा छान अशी मऊसूत शिजलेली आहे। आता काय करूया, पटकन आता वरण भाताचा कुकर झालेला आहे, त्यामुळे करताना सुरुवातच माझी होती वरण भाताने, जो की आपला कुकर आता रेडी आहे। कुकर रेडी असताना बाकीची सुद्धा आता पटापट तयारी करून घ्यायची। आता बघू शकताय या ठिकाणी छान असा लसूण सोलून झालेला आहे माझा। आता पटकन कांदा वगैरे चिरूया। वरण भात तर रेडी आहे। वरणाला फोडणी टाकायची, भाजी करून घ्यायची आणि शेवटी भाकरी करायच्यात आपल्याला। तर चला, पटापट झटकीपट स्वयंपाक झाला पाहिजे। पूर्व तयारी असेल तर पटकन स्वयंपाक हा होतो। तर मस्तपैकी आता भाजी भाकरी करून घेऊया। आमच्या इथे तर पहिले स्वयंपाक करताना केसवरती बांधावे लागतात। दुसरी गोष्ट, जिथे तुम्ही स्वयंपाक करताय ती खिडकी पहिली ओपन करून घ्यायची। लसूण सोललेला आहे, कढीपत्ता सुद्धा रेडी आहे। आज आपल्याला साधं सिंपल आपल्याला वरण करायचं आहे। मसाला वरणाची रेसिपी लवकरच सांगेल मी तुम्हाला। त्यापेक्षा आज आपल्याला फक्त छान अशी जिरी मोहरी घातलेली मस्त साधं वरण करायचे। भात रेडी आहे, पातेला ठेवलेला आहे। शिया गॅस चालू केलं, मी सगळं बंद केलं। वरणात मीठ घातलेले मस्त वरण आपण हाटून घेऊया। छान तडतडली की घालूया जिरं। जिरं फुललं की मस्त घालूया यामध्ये खूप सारा लसूण।
तर यामध्ये घालूया. वरणात हळद घातलेली नाही त्यामुळे मी हळद घालते यामध्ये. आणि हळद छान हे झाली. एक उकळी आली की गॅस बंद करून टाकणार आहोत आपण. तोपर्यंत भाजीची तयारी करूया. या ठिकाणी ना खूप असं खोबरं फोडलेलं आहे. त्याची मस्त वडी करायची चाललेलं आहे माझं. बघूया, हे पण आज करायचं चाललेलं आहे. मस्त काळ्या पाटीचं खोबरं म्हणतात की खूप गोड असतं. तर ह्याची आज बर्फीसुद्धा करणार आहे मी. तर याचा किंवा वडी करणार आहे. याचा पण व्हिडिओ लवकरच टाकेल मी. तर चला, हे आणि बाकीच्या अजून गोष्टी वरण इकडं उकळत आलेले. तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया. आता छान असे मोठे 2 कांदे चिरून घ्यायचे. आता तुम्ही म्हणत असाल कांदा मला चाकूने चिरता येत नाही, त्यामुळे मी वेळीच चिरते शक्यतो. डोळ्याला खूप पाणी येतं त्यामुळे कांदा कधी पण मी चिरला ना त्याला धुवून घेते नळाखाली. झालेला आहे अशा प्रकारचा. इकडं कांदा चिरून झालेला आहे, लसूणही चिरून झालेला आहे. आणि आपल्या वरणालाही मस्त छान अशी उकळी आलेली आहे. ते पण आजचा मस्त वरण भात आणि आपलं साधं फोडणीचं वरण, साधं म्हणू शकतं, साधं वरण झालेलं आहे आपलं. मस्त वरती तुपावरची धार या जेवण. चला, आता मी हे वरण साईडला ठेवते आणि आता आपल्याला भाजीची तयारी करायची. तेल तापलेलं आहे. जिरी मोहरीची फोडणी घालूया आपण. मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली त्यामध्ये घालूया जिरं घातले की घालूया भरपूर सारा कांदा. कांदा छान आता मऊसूद होत आलेला आहे. त्यामध्ये आपण घालूया लसूण हळद घातली की लाल मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता, सुके मसाले. मी आता फक्त मसाला आणि बघू शकता छान आता परतून घेतलेले. चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटलं की जो हा मी बटाटा घेतलेला होता उकडलेला तो यामध्ये घालायचा आहे. जर कोणी तुमच्याकडे बटाटा खात नसेल ना, या पद्धतीने करून बघा. बटाटा खूप सुंदर असा हा बटाटा होतो. आता परतल्यानंतर यामध्ये घालूया मीठ, चवीनुसार मीठ घालूया यामध्ये. पुन्हा परतून घ्या. मस्त बटाटा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये घालूया खूप सारी कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ करून घ्यायची. आपली झाली बटाट्याची भाजी रेडी. चला, आता छान मिक्स केलेलं आहे. चला, आता मस्त मिक्स केलेलं आहे. आपण काय करूया, एक वाफ काढून घेऊया याच्यावरती आणि आता लगेच हे इकडे शिफ्ट करायचं. चला, आता आपला बटाटा तर रेडी आहे इकडे या ठिकाणी. आता गॅस बंद करूया. छान असा बटाटा रेडी झालेला आहे. तोपर्यंत बाकीचा पसारा लगेच आवरून ठेवून द्यायचा, म्हणजे जास्ती किचन ओट्यावरती पसारा होत नाही. आता हे साईडला ठेवायचं आणि लगेचच आपल्याला भाकरीची तयारी करायला घ्यायची. भाकरी करून घ्यायची. भाकरीला तवा ठेवलेला आहे. मस्त पराती खाली हे ठेवायचं आणि भाकरी आपल्याला पटापट. छान असं पीठ मळून घेतलं की भाकरी छान अशी टम्म फुगते. त्यामुळं पीठ मिळताना सुद्धा छान असं पीठ मळून घ्यायचं. तर आता खूप दिवस झालं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेले नाही रेसिपीचे वगैरे. तर लवकरात लवकर छान छान रेसिपीचे व्हिडिओ मी अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन दिसते ती सुद्धा प्रेस करायची, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ पडतील ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील. त्यामुळं चला, छान असा तवाही तापलेला आहे. भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे. आपण आता मस्त भाकरी आपण थापून घेऊया.
छान वाटेल अशी भाकरी टाकली, परंतु ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते. हे भाकरी एकदम अशी फुगू लागलेली, बघू शकता या ठिकाणी. मस्त छान अशी भाकरी, मस्त छान अशी भाकरी खमंग फुगू लागलेली. काय करायचं, भाकरी भाजते तोपर्यंत काय करायचं, बाकीचा पसारा पटकन आवरून घ्यायचा इकडचा किचनचा. ठिकाणी मस्त टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे. या गरम गरम भाकरी खायला. मस्त ही भाकरी भाजलेली आहे. तर या गरम गरम जेवायला ताट रेडी केलेलं आहे. चालेल ना, चला मस्त गरम गरम भाजी भाकरी जेवायला. एक तिकडं चला मस्त गरम गरम भाजी भाकरी साधं ताट तुम्हाला करून दाखवते. या जेवायला तुम्ही पण. मस्त आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, घरची पूजा झाली. स्वयंपाक तर तुम्ही बघितलेला आहे. भाकरी सुद्धा आपली तर रेडी आहे. चला आज जेवायला या तुम्ही पण. मस्त संध्याकाळच्या जेवणाचा आमचा हा बेत असणार आहे. वरण भात आणि मस्त गरम गरम भाकरी आणि बटाट्याची भाजी, चमचमीत अशी बटाट्याची भाजी. तर मंडळी चला, तर या ठिकाणी बघू शकताय मस्त स्वयंपाक झालेला आहे. खिडकी लावून घ्यायची आणि पहिले तर जेवण करून घ्यायचे आपल्याला. आणि जेवण झालं की मस्त हा आपल्याला बाकीचा सगळा पसारा आपल्याला आवरून घ्यायचा आहे. चला अगोदर जेवण करूया आणि नंतर भांडी घासूया. तर मंडळी जेवण झालेलं आहे, सगळं आवरलेलं सुद्धा आहे. तुम्ही म्हणताल भांडी ठेवून जेवायला घेतलं येणे, परंतु संध्याकाळी स्वयंपाक केला की पटकन आम्ही एकत्रच गरम गरम जेवण करून घेतो आणि नंतर बाकीचं मी सगळं आवरते. कारण की दुपारचे सगळे वेगवेगळे असतात, संध्याकाळीच फक्त एकत्र असतात जेवायला आणि गरम गरम खाण्याची काही मजा वेगळीच असते. तर सगळं आवरून झालेलं आहे. किचन ओटा भांडेसुद्धा उद्या सकाळी करण्यासाठी तयारीसुद्धा झालेली आहे. सकाळी आपल्याला ओटा बघून सुद्धा छान वाटतं. तर मंडळी तुम्हाला हा संध्याकाळचा माझा संध्याकाळचं जे रुटीन होतं त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.